कुस्तीचा फड इथं भरवलेला आहे, कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे, कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे. अगोदरच्या काळामध्ये कुस्तीचा फड म्हणून संबोधलं जात होतं. कुस्तीचा फडावर जायचं असं म्हणायचे जुने जाणते पैलवा. कुस्ती करा, चूक मुलीनं होत असतं, चुकून लागत असतं, परत दोघांनी एकमेकाच्या हातात हात द्या आणि कुस्तीला सुरुवात करा. कारण नम्र पैलवान दोन्ही. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या करा, सगळ्यांनी टाळ्या करा. वाह, खरोखर प्रेक्षक मंडळी तुमचंही कौतुक केलं पाहिजे. खरंच तुम्ही सुज्ञ आहात सगळे, कुस्ती कळते तुम्हाला. कुस्ती, आपली परंपरा, आपली संस्कृती ह्या मंडळींनी जोपासलेली, वाढवलेली, फुलवलेली. आज अरे बापरे, पट्टाची पकड येऊन माऊलीनं कब्जा घेतलेला पुणे जिल्हा, कुस्तीवरती प्रेम करणारा जिल्हा पुणे जिल्हा. या कुस्तीला भरभरून दिलं पुणे जिल्ह्यानं दिलं. साहेब 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 जपून, तुम्ही थोडं माग. पैलवान आहे साहेब, मला माहिती आहे, मी तुम्हाला ओळखतोय चांगलं. असं समजू नका मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला चांगलंच ओळखतो साहेब. तुम्ही पैलवान होता. इथं बापू आहे, बापू वाघमोडे, माझा चांगला जिवलग दोस्त बापू वाघमोडे पैलवान. ह्या काही नव्हतं, तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही म्हणाल हा लबाड काहीतरी बोलतोय, काही नव्हतं बापूकडं, काही नव्हतं. अत्यंत गरीब घराण्यातला पोरगा. विचारा, चौकशी करा बाहेर. त्या मारुती मार्कड सरांकडे सरावला होता इंदापूरला. खूप कष्टाळू मेहनती पोरगा. ह्या मातीनं त्याला पोलीस खात्यात नोकरी लागलेली. अनेक पैलवान आज आपले 4-5 पैलवान DYSP तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव 2011, 2012, 2013 पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं नियम अटी लागू केल्या. जो पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल त्याला चौथ्यांदा खेळता येणार नाही, अशा नियम अटी लागू केल्या. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मॅटवरती चालून कुस्ती करणारा पैलवान, दमाग खसाचा अंदाज त्याच्याही गुणाला लागला नाही मॅटवरती, असा पैलवान नरसिंग यादव DYSP मुंबईला 14, 15, 16 दुसरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय नथू चौधरी. मी कायमच बोलत असतो, ज्या जिल्ह्याला पाणी नाही असा जळगाव जिल्हा, सायगाव पगडी नावाचं छोटंसं गाव चाळीसगाव तालुक्यात, त्या गावचा सुपुत्र आणि त्या विजय चौधरींनी पराक्रम केला. अत्यंत कष्टाळू मेहनती पैलवान युवराज बाळासाहेब भोसले साहेब यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेलं आहे. मी आपला आभारी. अंतर्राष्ट्रीय कुश्ती संकुल के वस्ताद रणधीर सिंह पोंगल साहब, आपका लोनी काळभोर में स्वागत है. रणधीर सिंग पोंगल अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार वसाहतला घडवण्यात फार मोठं त्यांचंही मोलाचं योगदान आहे. रणधीर सिंग पोंगल वस्ताद, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक थांबा, तुम्ही जायचं नाही आज. साकेत यादव, राहुल सूळ, चला लवकर. पुढले पैलवान जयदेव पाटील, अमित कुमार, चले जल्दी. आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, जसपाल सिंग तयारीला लागा. पृथ्वीराज मोहळ, विक्रांत कुमार तयारीला लागा लवकर. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, पैलवान महाराष्ट्र केसरी, रुस्तमे हिंद केसरी सिकंदर शेख आला असाल तर ताबडतोब आत येऊन जावा. सगळ्यांची इच्छा आहे, तुम्हाला पाहायचं आहे. आत या. महाराष्ट्र केसरी दादा शेळके, आपण या आत येऊन जावा लवकर. आला असाल तर. आला 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 पृथ्वीराज मोहळ, आत या, आत या. पैलवान निशांत घेऊन या त्यांना. निशांत राहुल काळबो, राहुल भाऊ सारखीच उंचीला उंची भेटलेली आहे. उपस्थित सर्व महाराष्ट्र केसरी पैलवान यांना विनंती आहे, आपण आखाड्यात सलामी देऊन जायचंय. 3-4 तर झालं, प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही. शांतता आणि स्तब्धता या मैदानाला. सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड
यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस दिलेलं आहे. नाना, मी आपलं मनापासून आभारी आहे. नाना म्हणतात एटीएम सगळं मोकळंच करायचं. या गावात, या भागात, या भूमीत, या पंचकृषीत, या पांढरीत अनेक दानशूर मंडळी आहेत. सगळीच म्हणतोय, प्रत्येकानं या कुस्तीसाठी, या मातीसाठी, गोरगरीब पैलवानसाठी फार मोठं आर्थिक मोलाचं योगदान इथं दिलेलं आहे. प्रत्येकाने आमच्यासारख्या निवेदकांवरती अनेकांनी प्रेम केलेलं आहे. आमच्यासारख्या निवेदकाला फार मोठं आर्थिक बळ दिलेलं आहे अनेकांनी. मी सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. लोणी काळभो कदम वाघ कुस्ती आज जवळजवळ 30 ते 32 लाख रुपये या कुस्तीसाठी खर्च केलेले आहेत. नोंद घ्या सगळ्यांनी, 32 लाख रुपये आखाड्यासाठी खर्च केलेले आहेत. सगळ्यांनी या उत्सव कमिटीसाठी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आला 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 सगळ्यांचा आवडता पैलवान सिकंदर शेख मैदानावरती कुमार मंडप. येतोय. सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र केसरी, रुस्तमे हिंद केसरी आखाड्यावरती येतोय. आत या, टाळ्याच्या गजरात स्वागत करा. कुमार मंडप गाणं लावा. Ready for the fight. हो माईक 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 टाळ्या करा, नुसतं हात करून टाळ्या करा सगळ्यांनी याच्यासाठी. याला म्हणायचं प्रेम. लहान मुलांना हात पुढे केला तरी हातात हात दिलेला आहे. गेल्या वर्षी जाहीर केलं. या शिरूर हवेली तालुक्याचे विद्यमान आमदार, पैलवान आमदार माऊली आबा कटके यांनी या आखाड्यासाठी 30 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करा सगळ्यांनी. वेलकम पैलवान, वेलकम. मध्ये चला सिकंदर, मध्ये या तुम्ही, मध्ये या. फुलगावच्या अधिवेशन मध्ये हवेली तालुक्यात पुकारतो 100%. आमचं प्रेम आहे मामा तुमच्यावर, आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. फुलगावच्या अधिवेशन मध्ये ज्यांना कीर्तिमाने केली, सिकंदर मध्ये या, मध्ये थांबा. आणि सगळ्यांच्याच भुया उंचवल्या. असा आजपर्यंतच्या इतिहासात 15 सेकंदात विजय मिळवणारा सिकंदर शेख आलेला आहे. टाळ्या करा सगळ्यांनी पुन्हा एकदा. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोळे यांचं या ठिकाणी रोज कुस्त्या आहेत रोज. पण ह्या सिकंदरची कुस्ती 1 महिन्यांपूर्वी सांगून ठेवलं होतं, त्यामुळे मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे सिकंदर एकच ना आज, 2-2 3-3 2. अरे वा, इकडं आला डबल बार उडवून बघा. आला 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 पृथ्वीराज मोहोळ, पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान मैदानावरती आलेला. टाळ्या करा, टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी. वा 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 वा, पुत्र वा वा इसा गुंडा, त्याचा त्रिहिलोकी झेंडा. टाळ्या 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 टाळ्या. पृथ्वीराज तयारीला लागा बरं का. मध्ये या. भागवत सर, पाऊस आजूबाजूला सगळीकडे आहे, फक्त लोणीत नाही. जरा घाई करूयात आपण. आता येणारच नाही. अजून एकदा पृथ्वीराज थांब, मध्ये थांबा. जय श्रीराम पृथ्वीराज, जय श्रीराम. बोलो बजरंग बली की जय. आवाज नाही, आवाज पाहिजे राव, आवाज दे, आवाज. पुणे जिल्हा, हा पुणे जिल्हा किती दिला पैलवानला, आवाज पाहिजे. जो आवाज येणार नाही त्याला 2 दिवसात करोना होणार परत. बोलो बजरंग बली की जय. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मान्य श्री शेखर अप्पा काळभो उद्योजक यांनी माझ्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शेखर अप्पा, मी आपला मनापासून आभारी. धन्यवाद अप्पा.
सर, पुढची कुस्ती कुस्ती घ्या. सोडवली जाणार नाही. पुढले अजून एक पहिला कुस्ती घ्या. साकेत यादव, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल गोकुळसा तालीम, राहुल सूळ हनुमान अखाडा. ही कुस्ती माननीय श्री रामचंद्र विठ्ठल काळभोर गोटूशेठ, मान्य श्री भाऊसो पर्वतराव काळभोर साहेब उद्योजक आणि ॲडव्होकेट श्री विशाल बडेकर साहेब यांनी ॲडव्होकेट विशालजी बडेकर साहेब 75,000 रुपये. ही कुस्ती आहे 8 नंबरची आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न चाललेला आहे. उत्तर भारतीय पैलवानचा पापण्या मिटूच नका. शांतता आणि स्तब्धता याला म्हणायचं मैदान, याला म्हणायचं कुस्ती. सगळे जाणकार प्रेक्षक, हवेली शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार पैलवान माऊली आबा कटके यांनी या गॅलरीसाठी, आखाड्यासाठी 30 लाख रुपयाची देणगी निधी दिलेला आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा आबांचं. मागल्या वर्षी आले होते भाऊ, या वर्षी येणार आहेत का नाही? आबा येणार. खरोखर अनेक वर्षांनी हवेली तालुक्याला एक पैलवानाच्या रूपात आमदार मिळाला. और बॅक थ्रो, लोणी काळभोर. टाळ्या करा टाळ्या.